काय संतोष देशमुख या युवक सरपंचाची ज्या निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे त्याचे जे फरार आरोपी आहेत, आणखी जवळपास 4 आरोपी फरार आहेत, ज्यांच्यावरती गुन्हा त्या ठिकाणी आहे. फक्त पोलिसांचं आमचं म्हणणं, पोलिसांनी आम्हाला असं सांगितलंय की ते मोबाईल आणि गाडी बार्शीच्या इथे सोडून पळून गेलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांचं लोकेशन ट्रेस होत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. परंतु माझं मत असं आहे की संतोष देशमुखला मारहाण करीत असताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दुसरा कोणाला तरी दाखवला गेलाय, तर ते जे मटेरियल त्यांचे जे मोबाईल वगैरे सापडलेले आहेत ते ओपन केले पाहिजेत आणि ओपन करून ज्या कोणाला तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून दाखवण्यात आलेला आहे, ज्याला दाखवला गेला असेल त्याला सुद्धा 302चा आरोपी त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि पाणी मागत होता त्याला पाणी सुद्धा पाजण्यात आलेलं नाही आणि जवळपास 1.5 ते पावणे 2 तास त्याला फक्त आणि फक्त मारहाणच केलेली आहे. 1 इंच सुद्धा जागा त्याच्या शरीरावरती मार देण्याची ठेवण्यात आलेली नाही. त्याच्यामुळं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे SIT नियुक्तीची पत्र दिलेलं आहे. ते आज किंवा उद्याच SIT नियुक्त व्हावी आणि लवकरात लवकर, कारण याच्यामध्ये गोंधळ होऊ नये, अगोदर CID चौकशीची ऑर्डर झालेली आहे तिच्यामध्ये, कारण जनतेमधून किंवा पब्लिकमधून तिथं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामधून तशा प्रकारची मागणी आली होती. परंतु सामान्य माणसाला त्याची माहिती नसते की CIDचा तपास म्हणल्याच्या नंतर त्यांच्याकडं, मी काही CIDला नावं ठेवत नाही, परंतु पाहिजे तेवढं मनुष्यबळ नसल्यामुळं या इतक्या भयानक घटनेचा तपास त्यांच्याकडे न ठेवता लोकल पोलिसांकडेच त्या ठिकाणी ठेवावा आणि तशा प्रकारचं पत्र दिलंय. आज किंवा उद्या मी रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांची यासाठी भेट घेतलेली आहे, त्यांनी आदेशित केलेलं आहे आणि आज किंवा उद्यापर्यंत ही SIT गठीत होईल आणि गठीत झालेली SIT लगेच्या लगे ॲक्शन घेईल. आता सध्या ॲडिशनल SP तिडके मॅडम आणि मीना DYSP हे तपास करीत आहेत. तर म्हणजे विमा कंपन्या ज्या पद्धतीनं काही ह्याच्यामध्ये म्हणजे विनाकारण विमा मागण्याचं काही जे प्रकार होतात त्याच्यासाठी विमा कंपन्या काही डाटाचा वापर करतात, तशा प्रकारचा डाटा यांचा तपासला पाहिजे. गेल्या 1 वर्षभरामध्ये हे जे आरोपी आहेत यांचे कोणाकोणाबरोबर कॉल झालेले आहेत, कोणाकोणाला किती वेळा कुठं भेटलेले आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरून काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत का, आणि जे म्हणजे पैशाच्या वादातून वगैरे हा खून झालेला नाही. मुळात संतोष देशमुख हा युवक सरपंच 3ऱ्यांदा सरपंच झालेला आहे. त्याला स्वतःचं राहायला घर सुद्धा नाही, अतिशय गरीब आहे. फक्त दलित समाजाच्या एका वॉचमनला मारहाण केली म्हणून, का मारहाण करायला फक्त विचारायला गेला म्हणून इतक्या बेरहमीने त्याला मारण्यात आलेलं आहे. हे जे आरोप आहेत हे आरोपी लवकरात लवकर सापडलेच पाहिजेत, अशा प्रकारचा आमचा आग्रह. काल मंत्री धनंजय मुंडे असं म्हणाले की यामध्ये दुसरा कुठलाही अँगल नाहीये, आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून 1 रुपयाची आर्थिक देवाणघेवाण संतोष देशमुख याची कोणाबरोबरही नाही, हे मी ठामपणे सांगतो. मी त्या सरपंचाला, त्या कुटुंबाला बऱ्यापैकी ओळखतो. आम्ही पण जिल्ह्यातच राहणारे आहेत, ठीक आहे, त्यांच्यापासून ते जवळ असेल, परंतु आमच्यापासून थोडं लांब जरी असलं तरी सुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असतो. त्याच्यामुळं 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन किंवा देवाणघेवाण सापडली तर मी तुम्ही म्हणाल त्या शिक्षा भोगायला या ठिकाणी तयार आहे.